धनु राशी जून महिन्यात सर्वात मोठी आनंदाची बातमी जी ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि तुमचे डोळे पाणावतील। धनु राशीच्या जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द हा खोटा ठरणार नाही। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुम्ही ही धनु राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहे। ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर मिळणार आहे। पण इथे एक इशारा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते। कारण पुढील 5 दिवस धनु राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण हे शब्द नाही तर ही आहे देवाची तुमच्यासाठी सूचना। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। आता आनंदाची बातमी क्रमांक 1, अडकलेलं काम अचानकच मार्गी लागणार। धनु राशीच्या जातकांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते फक्त एक भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरं आहेत। तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेले 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यांपासून एकच काम, एक फाईल, एक निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता। तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला आलं, आता नाही, नंतर बघू। आणि हळूहळू तर नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला। रात्री झोप लागत नव्हती, मनात एक विचार येत होता, काम कधी होणार, माझं नशीब असंच का, आणि देव मला पाहतोय का? पण धनु राशीच्या जातकांनो, आता तो काळ संपत आहे। पुढील अगदी काही दिवसातच एक असा अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल। हा कॉल तुम्हाला अनपेक्षित व्यक्तीकडून नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल। फोन वाजेल आणि तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील। त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल की आता तरी झालं। हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेलं पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे। पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झाला नाही। हा तुमचा संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावरच्या विश्वासाचा परिणाम आहे। त्यामुळे देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणून देव स्वतःहून पुढे येऊन अडथळा बाजूला करतोय। या बातमीनंतर फक्त एक काम मोकळं होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, चिंता कमी होईल, ज्या तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना पूर्ण विराम मिळेल। आता महत्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यानंतर सगळ्यांना सांगू नका। मनाला शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलाची। धनु राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलतंय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। आनंदाची बातमी क्रमांक 2, पैशांचा अर्थ सुटणार आणि मोठी सुटका मिळणार। धनु राशीच्या जातकांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहेत, पैसे असूनही हातात नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं तुम्ही कुणाला सांगत नाही, पण आतून मनात प्रश्न असतो, मी एवढे कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधी कधी तुम्ही हसत असतानाही मनात तुमच्या काळजी चालू असते, रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात। पण धनु राशीच्या जातकांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे। पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल। अडकलेलं पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरेल। कदाचित रक्कम मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्यासाठी खूप असेल, कारण ही रक्कम फक्त पैसे नाही तर तुमच्या तणावातून मिळणारी सुटका। त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय। हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त गरज होतील, म्हणजे नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील। लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आहे।
तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाही म्हणून उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं करेल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आता आनंदाची बातमी क्रमांक 3. तुटलेली नाती जोडली जातील, मनाला शांती मिळेल. धनुराशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड आहे. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, कदाचित गैरसमज झाला असेल, कदाचित परिस्थितीत अशी होती की कुणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसतात, पण आतून मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण धनुराशीच्या जातकांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. काही दिवसात असा एक प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा कॉल, भेट, मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तीच व्यक्ती संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजूतपणाने. खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात तर नक्कीच होईल. आणि कधी कधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता महत्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चुकीचं चर्चा करू नका. फक्त ऐका आणि माफ करा. कारण धनुराशीच्या जातकांनो, माफी मागणं आणि माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, तुमची झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळीच शांतता येईल. आता आनंदाची बातमी क्रमांक 4. दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. धनुराशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? पण उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकतो. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, व्हिसा किंवा ऍडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी, यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणात जाणवेल की हो, हेच तुम्ही देवाकडे मागत होता. ही बातमी आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहे, तिथे आता नवीन दरवाजा उघडेल. आता खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्या लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. आता महत्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनातल्या मनात साक्ष ठेवा. कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवेल. धनुराशीच्या जातकांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आता आनंदाची बातमी क्रमांक 5. नशीब घेणार जबरदस्त युटर्न. सर्वात मोठी बातमी. धनुराशीच्या जातकांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की फक्त भविष्यवाणी नाही, तर ते तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारला असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला का? पण धनुराशीच्या जातकांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होतं तिथे यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते तिथे एका मागोमाग दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी कमी लेखलं होतं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल.
आता अतिशय महत्वाचा इशारा. हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका, सगळं सांगत फिरू नका, नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला मात्र विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणे हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. धनुराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला आतून जाणवत आहे की हे सगळं माझ्याच राशीची जुळतंय, तर समजा हा युटर्न तुमच्यासाठी आहे. धनुराशीच्या जातकांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तर ते होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा, योग्य वेळी निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. जर या भविष्यवाणीतील एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा की ही भविष्यवाणी तुमच्यासाठी होते आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. देवाचे आभार माना. हा व्हिडिओ धनुराशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. श्री स्वामी समर्थ.